सांगलीत कॅफे शॉपमध्ये मुलीवर बलात्कार, शिवप्रतिष्ठानकडून कॅफेची तोडफोड, 15 कार्यकर्ते ताब्यात। सांगली शहरातील कॅफे शॉपवर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून हल्लाबोल करण्यात आला आहे। शहरातील 3 कॅफे शॉपची शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून तोडफोड करण्यात आली असून काल सांगली शहरातील एका कॅफे शॉपमध्ये एका अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन बलात्काराची घटना घडली होती। यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी विश्रामबाग परिसरातील 3 कॅफे शॉप एकामागोमाग एक फोडली आहेत। शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून शहरातील आणखी 2 कॅफे शॉप फोडण्यात आले, तसेच विश्रामबाग चौकात 2 कॅफेची तोडफोड करण्यात आली। आतापर्यंत 3 कॅफेंची तोडफोड झाली असून पोलिसांनी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। 15 ते 17 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। संतप्त झालेल्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कॅफे शॉपमध्ये घुसून साहित्याची प्रचंड नासधूस केली आहे। विश्रामबाग पोलिसांकडून 10 ते 15 शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून सांगली शहरातील एकाच वेळी 3 कॅफे शॉपची करण्यात आलेल्या तोडफोडीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। माझं नाव रणजित चंदनदादा चव्हाण, मी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा जिल्हा प्रमुख आहे। गेले 2 वर्ष झालं आपण हे जे असली चाळे चालतात कॅफेमध्ये त्या विरोधात IG साहेब, परत SP साहेब, त्याच्या आधी आपण गृहमंत्री, मुख्यमंत्री सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत। पण तरीसुद्धा आत्ता आपल्या सांगलीत ते असे अश्लील चाळे चालू असणारे म्हणजे मिनी लॉजेस असणारे हे कॅफे चालू आहेत। आणि याचा बळी काल एक तासगावची मुलगी आणि मुलगा, त्या मुलीचा बळी झाला आहे। म्हणजे काल त्या मुलीवर बलात्कार झाला आहे 15 तारखेला, म्हणजे परवा दिवशी। त्या कॅफेजमुळं आपल्या सांगलीत असे अजून 4-5 कॅफे चालू आहेत। शिवप्रतिष्ठानचं प्रत्येक वेळेला साहेबांना निवेदन आहे, गृहमंत्र्यांना आम्ही मागच्या वेळेला निवेदन दिले, IG साहेबांना निवेदन दिले, तरी पण हे कॅफे बंद होत नाहीत। खालचे जे सगळे पोलीस अधिकारी आहेत ते यांना मॅनेज आहेत, यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांना ही 5-5 हजार रुपये दर महिन्याला हप्ता देतात। मग हे पोलिसांच्या मुळं झालंय का? यांच्यामुळे यांचे जी काय यांना भीती पाहिजे होती, जे असली चाळे हे करतात, ती भीती यांची मोडलेली आहे। आणि प्रत्येक वेळेला आम्ही निवेदन देऊन सुद्धा आज काय केलं नेमकं तुम्ही? त्यामुळं आपण हे आज सगळे कॅफे फोडले आणि इथून पुढं जर असे काही कॅफे चांगले चालू असतील तर सगळे फोडणार आणि कॅफे मालकांना सुद्धा फोडणार। आणि काल जो हा प्रकार झालाय त्यामध्ये या कॅफे मालकाला सुद्धा सहआरोपी करावं ही श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी आहे। आणि असेच कॅफे सगळे पूर्ण महाराष्ट्रात फोडणार हे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या तर्फे आम्ही आवाहन करतो आणि तुम्हाला सांगतो। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।